पावसाळ्यात साप किंवा नाग बाहेर पडल्याचं अनेक वेळा दिसते। सापाच्या बिळात पाणी शिरल्यामुळे लपून बसलेले साप बाहेर जमिनीवर किंवा झाडावर सुरक्षित जागा शोधतात। कर्नाटकच्या अगुंबे नावाच्या गावातून अशाच एका झाडावर असलेल्या 12 फुटांच्या किंग कोब्राला वनाधिकाऱ्यांनी रेस्क्यू केला आहे। या कोब्राचे फोटो अंगावर काटा आणणारे आहेत। अगुंबे रेन फॉरेस्ट रिसर्च स्टेशन या संस्थेचे संचालक अजय गिरी आणि त्यांच्या पथकाने कर्नाटकच्या अगुंबे गावातून या अजस्र अशा कोब्राला रेस्क्यू केलं। हा व्हिडिओ अजय गिरी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकला आहे। तसंच भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे। अगुंबे ग्रामस्थांनी अजस्र अशा किंग कोब्राला गावातील रस्ता ओलांडताना पाहिलं। त्यानंतर नागाने एका घरातील आवारात असलेल्या झुडुपात आश्रय घेतला। घर मालकाच्या निदर्शनास ही बाब गावकऱ्यांनी आणून देताच त्यांनी वन विभाग आणि ARRSच्या स्वयंसेवकांना याची माहिती दिली। सदर माहिती मिळताच ARRSच्या अजय गिरींनी आपल्या सहकाऱ्यांसह पाचारण केले। नागाला रेस्क्यू करण्यापूर्वी अजय गिरीच्या सहकाऱ्यांनी गावातील लोकांना काय करायला हवे आणि काय टाळायला हवे याची इत्थंभूत माहिती दिली, जेणेकरून रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान काही गडबड होऊ नये। कारण 12 फुटांचा अजस्र नाग तावडीतून सुटल्यास मोठा गोंधळ उडू शकतो। त्यानंतर अजय गिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही मिनिटांमध्ये झुडपावर आश्रय घेतलेल्या किंग कोब्राला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्याला बॅगेमध्ये भरले आहे।